श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या दरबारातून आजपर्यंत कोणीच रिकाम्या हाती गेलेलं नाही आणि जाणारही नाही. हे 100% नाही तर 101% खरं आहे, कारण माझा अनुभव आहे. कालच मी केंद्रात गेले होते आणि स्वामी महाराजांजवळ हात पसरले, पदर पसरले आणि त्यांना म्हणलं, जे मी आज तुमच्यासोबत प्रार्थना करीत आहे, जे मी मागत आहे ते मला आज दिलंच पाहिजे, कारण ते मी माझ्यासाठी मागितलं नव्हतं. स्वामी महाराजांना म्हणलं, मला काही देऊ नका, पण जे आज मी तुमच्यासमोर प्रार्थना घेऊन आलेली आहे, ज्यांच्यासाठी घेऊन आलेली आहे, त्यांना मात्र 100% द्या. त्यांना गरजेचं आहे देणं. आणि खरंच सांगते, आज माझ्या डोळ्यात पाणी आलं. स्वामी महाराजांनी मी जे बोलते शब्द स्वामी महाराजांवर टाकते, ते शब्द झेलतात. ते खरंच झेलतात बरं का. आई वडील जसे झेलतात ना लेकरांचे शब्द, तसे स्वामी महाराजांनी माझा शब्द झेलला. काल थोडंसं टेन्शनमध्ये होते मी, म्हणून केंद्रामध्ये गेले होते. ते केंद्रातला व्हिडिओ पण येईल तुम्हाला. केंद्रात जाऊन मी नारळ अर्पण केलं. असे म्हणतात की आपल्याला जे स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे, आपण जे अर्पण करतो ना नारळ, त्या नारळाला आपली प्रार्थना, आपली इच्छा सांगायची आहे आणि ते नारळ आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि सांगायचं आहे की स्वामी महाराज, मी ह्या नारळा माझी इच्छा तुम्हाला सांगितलेली आहे, तुम्ही ऐका आणि माझी इच्छा पूर्ण करा. आणि ती माझी केलेली आहे. आपण जे नारळ घेऊन जातो केंद्रामध्ये, तर त्या नारळावरच आपल्याला इच्छा, नारळ असे हातात धरून इच्छा सांगायची आहे आणि स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे. काल मंगळवार होता, चतुर्थी होती. मी खूप म्हणजे टेन्शनमध्ये होते, तर मी म्हणलं चला आज केंद्रात जाऊया. म्हणलं थोडंसं मूड पण छान होतं आणि स्वामी महाराजांच्या समोर बसलं ना प्रसन्न वाटतंय आणि आपली इच्छा पण स्वामी महाराजांना सांगूया. तर मी माझं सांगितलं त्यांना आणि त्यांनी माझी इच्छा पूर्ण. खरंच जेव्हा 7-8 वाजता ह्या टाईमला मी घरी आले, ह्याच्या अगोदरच आले, पण आल्याच्या नंतर 1-1.5 तासाने आपली इच्छा पूर्ण झाली. स्वामी महाराजांनी आपल्या घरानं ऐकलं, खरंच ऐकलं बरं का. मला बरं वाटलं, खूप बरं वाटलं. आणि कोणाकोणाला असा अनुभव आलेला आहे नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला पण आले असते ना असे अनुभव बरेच स्वामी महाराजांचे. मला तर खूपदा आलेलं आहे. जेव्हा मी काही इच्छा मागते ना, तेव्हा माझी झटकीपट पूर्ण होते. पण मी स्वतःला मागितलेली कधीच नाही आजपर्यंत. दुसऱ्यासाठीच प्रार्थना करते. आणि केंद्रात मी 6-6 महिने केंद्रात जात नाही, पण जेव्हा काही कोणी अडचणीत असेल ना, तेव्हा मात्र नक्की जाते. आज माझी खूप मोठी इच्छा पूर्ण केली स्वामी महाराजांनी. खरंच मी आज रडले त्यांच्यासमोर बसून. म्हणलं, स्वामी महाराज, खरंच म्हणलं मी कधीही इच्छा मागते ना, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करतात. म्हणलं मी त्याच्यामुळं स्वामी महाराजांना माझं सर्वस्व मानित असते, सर्वस्व. पण आजपासून माझे जसे व्हिडिओ पहिले येतात तसेच येणार आहेत. आणि असे कोणाकोणाला अनुभव आलेले आहेत नक्की कमेंट करून सांगा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी महाराजांवर ज्यावेळेस आपण काही इच्छा स्वामी महाराजांना मागतो ना, त्यावेळेस आपला 100% विश्वास ठेवायला पाहिजे. ते मेन आहे आणि ते महत्त्वाचं आहे. तुमचा जर विश्वास असेल तरच 100% तुमची इच्छा पूर्ण होणार, म्हणजे होणार. माझा कालचाच अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते मी. 100% विश्वास ठेवायचा आणि नंतरच स्वामी महाराजांच्या मठात जायचं, घरी केंद्रात जायचं आणि घरी पण त्या स्वामी महाराजांची सेवा करायची. त्या विश्वास खूप महत्त्वाचा असतो. कोणत्याही गोष्टीला विश्वास खूप महत्त्वाचा असतो. विश्वास ठेवीत नाहीत आणि त्याने असं सांगायचं आहे की तुम्हाला ही करायलाच पाहिजे. माझी इच्छा आणि मला विश्वास आहे तुम्ही माझी इच्छा पूर्ण करतात आणि मला 100% विश्वास. माझ्या भक्तीचा, माझ्या स्वामी शक्तीचा आणि स्वामी सेवेची लाज ठेवली स्वामी महाराजांनी. खरंच मी जी प्रार्थना केली ती माझी पूर्ण केली आणि माझी प्रार्थना स्वीकार पण केली. तर तसंच कोणाकोणाला असे अनुभव आलेले आहेत नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे अनुभव सांगणार आहे स्वामी महाराजांचे. ज्यांना विश्वास नाही, स्वामी सेवेत असल्यावर काय काय अडचणी येतात ते सांगणार आहे. श्री स्वामी.